हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 16 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूपच भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये शेवटी कुमुदिनीने म्हणजेच शौर्याच्या आजीने तीर्था आणि विक्रांतचा साखरपुडा मोडलाय आणि त्यानंतर घरात खूप मोठा धिंगाणा झाला. आमदार शिर्के खूप चिडला, त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. घरामध्ये एकमेकांवर आरोप झाले. पण शेवटी हर्षवर्धनने आपल्या आईची कुमुदिनीची बाजू घेतली आणि जोपर्यंत केसचा निकाल लागणार नाही तोपर्यंत लग्न होणार नाही, साखरपुडा होणार नाही असं आमदार शिर्केला ठणकावून सांगितलं. त्यामुळे आमदार शिर्के हा आपल्या कुटुंबाला घेऊन निघून गेला आणि हा साखरपुडा मोडलाय. पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट आलाय की इन्स्पेक्टर मानेने हर्षवर्धनला फोन करून सांगितलंय आणि विक्रांत आणि त्याच्या मित्रांचं जे CCTV फुटेज ऊर्जाला सापडलंय त्याबद्दल बातमी दिली आहे आणि हर्षवर्धनने हे CCTV फुटेज चोरण्याचा निर्णय घेतलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला हर्षवर्धनच्या घरी त्याचं संपूर्ण कुटुंब मस्तपैकी ब्रेकफास्ट करत असतं आणि तीर्था ही हर्षवर्धनला आपल्या लग्नाची साखरपुड्याची शॉपिंग दाखवत असते. हा ड्रेस, तो ड्रेस. तर शौर्य मात्र वेगळ्याच टेन्शनमध्ये असतो. तो कुमुदिनीला म्हणतो, आजी तुला बाबांशी बोलायचंय ना, बोल लवकर. आजी त्याला सांगते, हो हो बोलते मी. तर हर्षवर्धन हा तीर्थाला विचारतो, काय तीर्था, तुझा साखरपुडा आहे, तू मला काय साधे ड्रेस दाखवत बसली, काहीतरी मोठं माग ना. तर तीर्था म्हणते, हो बाबा मी काहीतरी मोठं मागते, SUV. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आणि लगेचच आदित्य म्हणतो, SUV? अगं छोट्या गाडीत बसायला तुला 2 उशा ठेवाव्या लागतात, तू SUV मध्ये कशी बसणार? सगळेजण तिच्यावर हसू लागतात. सगळेजण तीर्थाची चेष्टा करत असतात. आजी गप्प बसलेली असते आणि तीर्था म्हणते, पहा ना बाबा, हा दादा मला कसं बोलतोय. आणि हर्षवर्धन सुद्धा हसत असतो. तर प्रभाकर म्हणतो, हो ना, एवढी मोठी SUV, तू केवढी SUV कशाला मागतेस? तर लगेचच तीर्था म्हणते, काका मला SUV मध्ये बसून ती चालवायची, तिला ओढत न्यायची नाहीये. मी केवढी असो त्याचा काय फरक पडतो? आणि तीर्था ही हर्षवर्धनला म्हणते, पहा बाबा सगळे मला चिडवताय. तर दिव्याचा मात्र चांगलाच जळफळाट होतो. या तीर्थाचा साखरपुडा ठरलाय आणि तिला चक्क SUV मिळणार आहे. आणि ती लगेचच तीर्थाला विचारते, तुला कशाला हवंय SUV? काही गरज नाहीये. त्यामुळे सगळेच तिच्याकडे रागारागाने पाहू लागतात. दिव्याला समजतं की आपण माती खाल्ली आहे आणि ती म्हणते, मला असं म्हणायचं होतं की त्यात सेफ्टी असते का? सेफ्टीचा प्रश्न आहे ना तिच्या. तर हर्षवर्धन म्हणतो, हो तीर्था, सेफ्टी मस्त आहे, तुला SUV मिळेल पण स्पीड लिमिट बरोबर. तर तीर्था सांगते, ऑब्व्हियसली बाबा, तुम्ही माझी काळजी घ्याल मला हे माहीतच आहे. या सगळ्यांच्या प्रेमळ गप्पा सुरू असतात. तर शौर्य हा मात्र आजीला पुन्हा पुन्हा खुणावत असतो, आजी बोल ना, लवकर बोल. आणि आदित्य हे पाहतो आणि या दोघांना विचारतो, शौर्य तुझं आणि आजीचं काय सुरू आहे? शौर्य सांगतो, नाही नाही काही नाही, ते आजीला आहे ना बाबांशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तेच आम्ही बोलत होतो. आणि मग कुमुदिनी ही हर्षवर्धनला सांगते, हो हर्षवर्धन, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर हर्षवर्धन कुमुदिनीला म्हणतो, जर एवढं महत्त्वाचं नसेल तर आपण संध्याकाळी बोललं तर चालेल का? कारण आता मला ऑफिसला जायला लेट होतोय. कुमुदिनी काही बोलणार इतक्यात घराच्या दरवाजात चक्क संपूर्ण शिर्के पाटील कुटुंब उभं असतं. आमदार शिर्के, त्यांची बायको, त्यांची मुलं विक्रांत, अर्पिता हे दारावर हातात शगुन घेऊन उभे असतात. त्यांना पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. आमदार शिर्के जोरात ओरडतो, नमस्कार मंडळी, आणि सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात. आमदार शिर्के पुन्हा एकदा सकाळी सकाळी आलाय, त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. शौर्य आणि आजीला समजतं की आपली संधी हुकली आहे, आता आपल्याला काही साखरपुडा थांबवता येणार नाही. मग हर्षवर्धन, विजया आणि घरातील सगळेजण पुढे येतात. तेवढ्यात शैलजा सुद्धा तेथे येते आणि आमदार शिर्केने आपल्याबरोबर खूप सारं सामान आणलेलं असतं, कपडे, दागिने, मिठाया. आणि हे पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सगळेजण एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणतात, नमस्कार म्हणतात. आणि मग विजया अर्पिताच्या आईला म्हणते, चला ताई, तुम्ही एकदम योग्य वेळेत आलात, नाश्ता करायला बसा. तर अर्पिताची आई सांगते, नाही नाही, आम्ही नाश्ता करून आलोय, नाश्ता करण्याची गरज नाहीये, आम्ही रोज सकाळी लवकरच नाश्ता करतो, यांच्या गोळ्या असतात ना. तर आमदार शिर्के सांगतो, हो वहिनी साहेब, आम्ही नाश्ता करून आलोय.
हर्षवर्धन आमदार शिर्केला विचारतो, शिर्के साहेब, हे सगळं सामान तुम्ही का आणलंय? तर आमदार शिर्के सांगतो, अहो शगुन म्हणतात त्याला. आमच्या इकडे पद्धत आहे, मुलाचा साखरपुडा जमला ना, मग मुलीच्या घरी असं सगळं दागिने, कपडे, मिठाया, फळं वगैरे घेऊन जायची असतात आणि आम्ही आमची रीत पाहतोय फक्त. शौर्य आजीकडे पाहतो आणि म्हणतो, आजी हे काय चाललंय सगळं, हे सगळं थांबव. तर कुमुदिनी त्याला म्हणते, मी सगळं करते, फक्त तू एक शब्द सुद्धा बोलायचा नाही, तू गप्प बसायचं. अर्पिता ही मस्त छान साडी नेसून आलेली असते आणि शौर्याकडे पाहून लाजत असते आणि अर्पिताची आई तिला म्हणते, अर्पिता डबा दे त्यांना. अर्पिता तिच्या पिशवीतून शिऱ्याचा डबा काढते आणि अर्पिताची आई विजयाच्या हातात हा डबा देऊन सांगते, हा डबा आहे ना, यात शिरा आहे. अर्पिताने स्वतःच्या हाताने शौर्यासाठी शिरा बनवलाय, त्याला शिरा आवडतो ना. पण शौर्याला मात्र काही घेणं देणं नसतं आणि मग सगळेजण खूप खुश असतात. प्रभाकर हा आमदार शिर्केला म्हणतो, तुम्ही हेच तर खूप जास्त आणलंय. आमदार शिर्के सांगतो, ओ प्रभाकर साहेब, हे तर काहीच नाहीये, एकदा फक्त लग्न होऊ द्या, मग तुम्हाला कळेल की तुमच्या घराण्याचा संबंध आमच्या शिर्के पाटील घराण्याशी झालाय आणि मग तुम्हाला काय काय मिळेल याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. आणि तो हसू लागतो. तेवढ्यात तो कुमुदिनीकडे पाहतो आणि म्हणतो, अरे आईसाहेब, त्या दिवशी तर आपली भेटच झाली नव्हती, तुम्ही बाहेर गेला होतात वाटतं. कुमुदिनी सांगते, हो मी विपश्यनेसाठी गेले होते. तर आमदार शिर्के म्हणतो, अरे वा, विपश्यनेसाठी खूप छान. तसंही घरातील सगळ्यात मोठ्या व्यक्तीचं डोकं शांत राहायला हवं आणि त्यासाठी विपश्यनेला जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि चला, आज तुम्ही भेटलाच आहात तर तुमचा सुद्धा आशीर्वाद आमच्या कुटुंबाला मिळायलाच पाहिजे. असं म्हणून आमदार शिर्के त्याच्या बायकोला कुमुदिनीचा आशीर्वाद घ्यायला सांगतो आणि ती कुमुदिनीचा आशीर्वाद घेते. कुमुदिनी म्हणते, नाही नाही, राहू दे राहू दे. मग आमदार शिर्के अर्पिताला तिचा आशीर्वाद घ्यायला सांगतो. अर्पिता कुमुदिनीचा आशीर्वाद घेते, ती म्हणते, राहू दे राहू दे, काही गरज नाहीये. आणि मग सगळ्यात शेवटी आमदार शिर्के विक्रांतला कुमुदिनीचा आशीर्वाद घ्यायला सांगतो आणि विक्रांत हा कुमुदिनीचा आशीर्वाद घेणार इतक्यात कुमुदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, थांब, हा साखरपुडा होणार नाही. हे ऐकून घरातील सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. अर्पिता, विक्रांत, आमदार शिर्के, हर्षवर्धन, तीर्था, विजया, शौर्य, आदित्य, दिव्या या कोणाचाच आपल्या कानावर विश्वास बसत नाही की कुमुदिनीने चक्क हा साखरपुडा होणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय. कारण काल परवाच या दोघांचा साखरपुडा जमला होता आणि आता कुमुदिनी सगळ्यांच्या तोंडावर सांगतेय की हा साखरपुडा जमणार नाही. त्यामुळे कोणाचाच विश्वास बसत नाही आणि सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात. तर दुसरीकडे ऊर्जा ही पोलीस स्टेशनमध्ये FIR करून पोलीस स्टेशनच्या बाहेर येते आणि लगेचच शौर्यला कॉल करायचा विचार करते की आता शौर्यला कळवते मी FIR केली आहे. पण ती शौर्यला कॉल करणार इतक्यात तिला आठवतं की कालच आपल्या आईने सांगितलंय की शौर्यबरोबर सगळे संबंध तोडायचे, त्याला भेटायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. त्यामुळे ऊर्जा खूप दुःखी होते आणि शौर्यला फोन लावत नाही. आणि त्याच वेळेस तेथे जोरजोरात हॉर्न वाजवत मंग्या पोहोचतो. ऊर्जा त्याच्यावर खूप चिडते आणि विचारते, ए कोण आहेस रे, असा काय हॉर्न वाजवतोय? तर मंग्या तिला म्हणतो, थांब थांब, मंग्या आहे मी. ऊर्जा विचारते, मंग्या तू येथे? तर मंग्या सांगतो, हो हो, चल बस गाडीवर, आपल्याला जायचंय. ऊर्जा विचारते, कुठे जायचंय? मंग्या सांगतो, अगं माझा एक मित्र आहे, त्याचं मोबाईल रिपेअरिंगचं दुकान आहे, चल माझ्याबरोबर, तुझ्या मोबाईलचं स्क्रीन गार्ड बदलून देतो. ऊर्जा सांगते, नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे, माझा मोबाईल ठीक आहे. तर मंग्या तिला म्हणतो, अगं गरज नाही आहे, पण फुकटात आहे ना, फुकटात देईन तो बदलून, माझा बेस्ट फ्रेंड आहे, चल माझ्याबरोबर. ऊर्जा म्हणते, मला फुकट तर नकोय, फुकटाच्या कोणत्याही गोष्टी मला आवडत नाही. आणि तूच म्हणतोयस ना तो तुझा मित्र आहे, मग त्या मित्राचा फायदा करून द्यायचा की त्याचा फायदा उचलायचा, त्याचं नुकसान करायचं? नाही नाही, मला नाही यायचं. मंग्या म्हणतो, ठीक आहे बाई, तू ये ना, फुकट नको करून घेऊ, डिस्काउंट तर घेशील, कमी पैशात करून देईल तो. ऊर्जा सांगते, नाही मंग्या, माझा मूडच नाहीये, माझी इच्छाच नाहीये, मला घरी जायचंय. मंग्या ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा कसं आहे ना, आपण पोलीस स्टेशन बाहेर उभो आहे आणि जर तू माझ्या गाडीवर नाही बसली तर या सगळ्या पोलिसांना असं वाटेल मी तुझी छेड काढतोय आणि मग ते मला तुरुंगात टाकतील. त्यामुळे चल गपचूप गाडीवर बस, मी तुला घरी सोडतो. ऊर्जाचा नाईलाज होतो आणि ती मंग्याच्या गाडीवर बसते. पण मंग्या मात्र खूप खुश होतो. त्याला असं वाटतं की शेवटी ऊर्जा त्याच्या गाडीवर बसलीच आणि आता त्याने शौर्याचा पत्ता कट केलाय, म्हणजे ऊर्जा त्याचीच. आणि तो आनंदाने ऊर्जाला घेऊन तेथून निघून जातो. पण इकडे हर्षवर्धनच्या घरी सगळ्यात मोठा गोंधळ सुरू असतो.
कारण चक्क कुमुदिनीने विक्रांत आणि तीर्थाचा साखरपुडा होणार नाही असं डिक्लेअर केलेलं असतं, स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. हर्षवर्धन हा काहीच बोलत नाही, गप्प बसतो. सगळे एकमेकांकडे आश्चर्याने पाहत असतात. तेव्हा विक्रांतची आई ही कुमुदिनीला विचारते, आईसाहेब तुम्ही हे काय बोलताय? कुमुदिनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगते, विक्रांत आणि तीर्थाचा साखरपुडा होणार नाही. हे ऐकून तीर्था ही ढसाढसा रडू लागते. विजया तिला सावरते. हर्षवर्धन काहीच बोलत नाही. आमदार शिर्के विचारतो, आईसाहेब तुम्ही हे काय बोलताय? कुमुदिनी सांगते, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय, तीर्था आणि विक्रांतचा साखरपुडा होणार नाही. तर लगेचच आमदार शिर्के म्हणतो, तुम्ही हे काय बोलताय? आता हर्षवर्धन साहेबांनी आणि आम्ही दोघांनी मिळून तीर्था आणि विक्रांतचा साखरपुडा ठरवला होता. त्या दिवशी तुम्ही घरी नव्हतात आणि आता तुम्ही साखरपुडा मोडलाय, साखरपुडा होणार नाही असं सांगताय. तर कुमुदिनी सांगते, त्या दिवशी मी घरी नव्हते म्हणून साखरपुडा ठरला. जर त्या दिवशी मी घरी असते ना तर त्याच दिवशी मी विरोध केला असता आणि हा साखरपुडा ठरलाच नसता. आणि आज मी आहे ना तर आज मी सांगतेय, हा साखरपुडा होणार नाही. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. तीर्था रडत असते, दिव्या मात्र खुश होते, अर्पिता सुद्धा खूप घाबरते. तेव्हा आमदार शिर्के हा हर्षवर्धनला विचारतोय, वकील साहेब तुमच्या आईसाहेब हे काय बोलताय? सांगा त्यांना की साखरपुडा आपण दोघांनी ठरवलाय. तर हर्षवर्धन काहीच बोलत नाही आणि कुमुदिनी म्हणते, आमदार शिर्के साहेब माझ्या मुलाला मध्ये आणायची गरज नाहीये. या घरातले सगळे निर्णय मी घेते. त्या दिवशी मी घरी नव्हते म्हणून त्याने निर्णय घेतला. पण आता मी तुम्हाला सांगतेय की हा साखरपुडा होणार नाही. त्यामुळे आमदार शिर्केची बोलतीच बंद होते. आमदार शिर्केची बायको म्हणते, आईसाहेब तुम्ही हे काय बोलताय? आपण असं कसं साखरपुडा मोडू शकतो? सगळी आमंत्रणं गेली आहेत, पाहुण्यांना आम्ही सांगितलंय. तर लगेचच कुमुदिनी सांगते, हा साखरपुडा मोडलाय नाही तर हा फक्त पोस्टपोन झालाय. तुम्ही नातेवाईकांना सांगू शकता की साखरपुडा काही दिवसानंतर होईल, त्यात काही जास्त मोठी डील नाहीये. तर आमदार शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, पण आम्ही सगळे शगुनाचं सामान वगैरे घेऊन आलोय, त्याचं काय करायचं? कुमुदिनी उत्तर देते, जसं शगुनाचं सामान आणलंय तसं परत घेऊन जायचं. आमदार शिर्केला खूप राग येतो. तो चिडून म्हणतो, हे शगुनाचं सामान मागे जाणार नाही. कुमुदिनी सुद्धा त्याच स्वॅगमध्ये उत्तर देते, ते काही झालं ना तरी हा साखरपुडा होणार नाही. त्यामुळे आमदार शिर्के आणखीनच चिडतो आणि म्हणतो, मी ना माझ्या कुटुंबासाठी येथे आलोय. मी साखरपुडा ठरवण्यासाठी आलो होतो. आज लग्नाची बोलणी करायसाठी आलोय. शगुनाचं सगळं सामान घेऊन आलोय आणि तुम्ही ऐनवेळी तुमचा शब्द फिरवताय. आणि शब्द फिरवणं हे तर राजकारण्यांचं काम आहे की निवडणुका आधी शब्द द्यायचा, आश्वासनं द्यायची, वचनं द्यायची आणि मग निवडणुका झाल्यावर सगळं विसरून जायचं, शब्द फिरवायचं. आणि आज या घरात मी हे होताना पाहतोय, हे खूप चुकीचं आहे. तेव्हा कुमुदिनी सांगते, आम्ही कोणताही शब्द फिरवलेला नाहीये. आम्ही फक्त एवढं म्हणतोय, जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, विक्रांत निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत हा साखरपुडा होणार नाही. आमदार शिर्के चिडून म्हणतो, माझा मुलगा निर्दोषच आहे, तो माझा मुलगा आहे, यावरूनच हे सिद्ध होतं की त्याने कोणताही गुन्हा केलेला नाहीये. तर कुमुदिनी उत्तर देते, मला हे कोर्टात जज साहेबांच्या तोंडून ऐकायचंय की विक्रांत निर्दोष आहे आणि त्याने कोणताही गुन्हा केलेला नाहीये, तोपर्यंत माझं समाधान होणार नाही. आमदार शिर्के म्हणतो, त्या समाधान काय व्हायचंय? केसचा निकाल लागलाय. पहिल्या सुनावणीमध्येच हे स्पष्ट झालंय, माझ्या मुलाविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीये. केस खूप चिल्लर आहे आणि ही केस माझा मुलगा जिंकणार आहे, तो निर्दोषच ठरणार आहे. पण कुमुदिनी म्हणते, मला शिक्कामोर्तब हवंय. कुमुदिनी काहीही करून कोणत्याही परिस्थितीत हा साखरपुडा होणार नाही याबद्दल ठाम असते. आणि हर्षवर्धन गप्प उभा असतो. त्यामुळे शिर्के खूप चिडतो. हर्षवर्धनला जाब विचारतो, हर्षवर्धन साहेब काय चाललंय हे? तुमच्या आई साहेब काय बोलताय? हर्षवर्धन काही बोलत नाही, पण प्रभाकर चिडून म्हणतो, आमदार शिर्के साहेब तुमचा आवाज आणि तुमचा स्वर हा थोडा छोटा ठेवला तरी चालेल. आमदार शिर्के आणखीन जोरात ओरडतो, नाही जमणार. मी या स्वरात बोलतो आणि या घरामध्ये तुमच्या शब्दाला किंमत आहे का ते पहा आणि मला माझे शब्द हळूच वापरायला सांगताय. कुमुदिनी खूप चिडते आणि म्हणते, आमदार शिर्के साहेब हे ना माझं घर आहे. येथे कोणाच्या शब्दाला किंमत आहे ते मला माहीत नाही, पण माझ्या शब्दाला किंमत आहे आणि मी जे ठरवते ना
तेच होतं. आमदार शिर्के म्हणतो, मग मी जे ठरवतो ते सुद्धा होतं आणि या घरातच आम्ही हा साखरपुडा ठरवलाय आणि साखरपुडा होणारच. विजया खूप घाबरते आणि कुमुदिनीला बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, आईसाहेब तुम्ही हे काय करताय? त्या दिवशी तुम्ही घरी नव्हता तेव्हा यांनी आणि आमदार साहेबांनी सगळं बोलून विचार करूनच हा साखरपुडा ठरवलाय. जर तुम्ही हा साखरपुडा मोडला ना तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. कुमुदिनीला राग येतो आणि ती विजयावर चिडून म्हणते, तुझा काय संबंध? येथे माझा मुलगा गप्प उभा आहे, तो काही बोलला नाही आणि तू कशाला मध्ये बोलतीयेस? मी ना माझ्या नातीच्या भविष्याचा विचार करू शकते. मी विचार करूनच सगळं बोलतीये आणि जर चार चौघांसमोर तुला स्वतःचा अपमान करून घ्यायचा नसेल तर तू गप्प बस, असं म्हणून कुमुदिनी ही परत येते. आणि तेवढ्यात आमदार शिर्के हर्षवर्धनवर खूप चिडतो आणि म्हणतो, हर्षवर्धन साहेब, या सगळ्याचे ना खूप वाईट परिणाम होऊ शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. हर्षवर्धन काहीच बोलत नाही. प्रभाकर हा पुन्हा एकदा म्हणतो, आमदार साहेब तुम्ही धमकीची भाषा करताय. तर आमदार शिर्के म्हणतो, मी तर धमकीची भाषा करतोय, पण तुम्ही चक्क शब्द फिरवलाय, तुम्ही आम्हाला फसवलंय. कुमुदिनी आमदार शिर्केला उत्तर देते, आम्ही तुम्हाला नाही फसवलंय. आम्ही फक्त एवढं सांगतोय, जोपर्यंत केसचा निकाल लागणार नाही तोपर्यंत हा साखरपुडा होणार नाही. आमदार शिर्के म्हणतो, तुम्ही पुन्हा पुन्हा तेच बोलताय. केसचा निकाल लागलाय, माझा मुलगा निर्दोष आहे आणि हा साखरपुडा तुम्ही का थांबवताय? आणि तेव्हा कोठे हर्षवर्धन उत्तर देतो, आमदार साहेब, हे ना तुमचं पक्ष कार्यालय नाहीये, हे जहागीरदारांचं घर आहे आणि माझ्या आईबरोबर तुम्ही या स्वरात आणि या आवाजात नाही बोलू शकत. माझ्या आईचा शब्द या घरातला शेवटचा शब्द आहे. जर माझ्या आईचं असं म्हणणं असेल की हे लग्न होणार नाही, हा साखरपुडा होणार नाही, तर हा साखरपुडा होणार नाही. हे ऐकून कुमुदिनीला तर आनंद होतो, पण आमदार शिर्के खूप चिडतो आणि म्हणतो, वा रे वा वकील साहेब, जर हे माझं पक्ष कार्यालय असतं ना तर तेथे असं घडलंच नसतं. कारण माझ्या पक्ष कार्यालयात कुणी असा शब्द फिरवत नाही. एकदा दिलेला शब्द कुणीच बदलत नाही. आणि त्यामुळे तीर्था ही ढसाढसा रडत असते. सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. विक्रांतला राग आलेला असतो, पण हर्षवर्धन हा पुन्हा एकदा आमदार साहेबांना समजावून सांगतो, मी तुम्हाला तेच सांगतोय, मी तुम्हाला तीर्था आणि विक्रांतच्या लग्नाचं वचन दिलंय, शब्द दिलाय की त्या दोघांचा साखरपुडा होईल. आम्ही फक्त एवढंच सांगतोय की साखरपुडा आम्ही मोडलेला नाहीये, फक्त पोस्टपोन केलाय, लांबणीवर टाकलाय आणि ज्या दिवशी या केसचा निकाल लागेल त्या दिवशी आपण साखरपुडा करूया, काहीही हरकत नाहीये. विक्रांतला खूप राग येतो आणि तो रागारागाने तेथून निघून जातो. त्यामुळे तीर्था घाबरते. तर लगेचच आमदार शिर्के हर्षवर्धनला म्हणतो, ठीक आहे वकील साहेब, तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे, पण एक लक्षात ठेवा, मी तुमच्या घरी साखरपुडा जमवण्यासाठी आलो, आज लग्नाची बोलणी करण्यासाठी आलो. यानंतर मी तुमच्या घरी परत येणार नाही. आता तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. ज्या दिवशी या केसचा निकाल लागेल, माझा मुलगा निर्दोष सुटेल, त्या दिवशी तुम्ही स्वतः माझ्या घरी यायचं आणि हा साखरपुडा पुन्हा एकदा जुळवायचा, लग्नाची बोलणी करायची, हे तुम्ही लक्षात ठेवा. असं म्हणून आमदार शिर्के सुद्धा रागारागाने तेथून निघून जातो. त्याला खूप अपमान झाल्यासारखं वाटत असतं. तो चिडलेला असतो. आमदारची बायको सुद्धा चिडते आणि अर्पिताचा हात पकडून तिला जबरदस्तीने तेथून घेऊन जाते. त्यामुळे विजया तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण आमदाराची बायको आणि अर्पिता काही थांबत नाही. विजया रडू लागते आणि ते घराबाहेर जाताच हर्षवर्धन हा कुमुदिनीला जाब विचारतो, हे सगळं करायची काय गरज होती? तुम्ही हा धिंगाणा का घातलात? तर कुमुदिनी हर्षवर्धनला म्हणते, हर्षवर्धन, मी कोणताच धिंगाणा घातला नाहीये, मी शांतपणेच बोलत होते. तो आमदार शिर्के मोठ्या आवाजात बोलत होता. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही शांतपणे बोलत होता, मग जे काही बोलायचं ते माझ्याशी बोलायचं ना, एवढा मोठा गोंधळ घालण्याची गरज काय होती? आणि तुम्ही हा साखरपुडा का मोडलात? तर कुमुदिनी ही हर्षवर्धनला जाब विचारते, का मोडलात म्हणजे त्यांना त्यांच्या मुलाच्या करिअरची चिंता आहे, पक्षात त्यांची पद कमी होईल याची चिंता आहे. मग तुला तुझ्या स्टेटसची चिंता नाहीये का? आपल्या सोसायटीमध्ये तू उद्या त्या विक्रांतची ओळख करून देणार होतास का? हा माझा होणारा जावई आहे, हा माझ्या मुलीचा होणारा नवरा आहे आणि त्याच्यावर जबरदस्तीचा आरोप आहे. तुला स्वतःच्या स्टेटसची, स्वतःच्या इज्जतीची काळजी नाहीये का? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, विक्रांतवर असलेली केस एक नंबरची चिल्लर आहे.
बेसलेस आहे, त्यात कोणतेही पुरावे नाही आहे आणि विक्रांतच्या बाजूने निकाल लागणारच आहे, तो निर्दोष सिद्ध होणारच आहे. तेव्हा कुमुदिनी म्हणते, तुझा जर एवढा विश्वास आहे ना, मग थांब ना, त्या कोर्टाचा निकाल येईपर्यंत थांब. ज्या दिवशी निकाल लागेल आणि विक्रांत निर्दोष सिद्ध होईल त्या दिवशी तीर्थ आणि त्याचं लग्न करून दे, मला काहीही हरकत नाहीये. पण तोपर्यंत हा साखरपुडा होणार नाही, हे शक्य नाही. हे ऐकून हर्षवर्धन खूप चिडतो आणि या दोघांमध्ये भांडण होऊ लागतं. तेव्हा शौर्य हा हर्षवर्धनला म्हणतो, बाबा हा साखरपुडा होऊ शकत नाही. हर्षवर्धन विचारतो, पण का? शौर्य हा सगळं सांगण्यासाठी पुढे जाऊ लागतो की माझ्याकडे पुरावा आहे, मी CCTV फुटेज पाहिलंय. पण कुमुदिनी त्याला थांबवते आणि डोळ्याने इशारा करते, त्याला काहीच सांगू नको. तेव्हा कुठे शौर्य हा भानावर येतो आणि हर्षवर्धनला म्हणतो, डॅड मला असं म्हणायचंय की तुम्ही सुद्धा आधी हा साखरपुडा करण्यासाठी तयार नव्हता, पण त्या दिवशी आमदार शिर्के येथे आले, त्यांनी तुमच्यावर दबाव टाकला आणि मग तुम्ही तयार झाला. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध तयार झाला होता. त्यामुळे हा साखरपुडा करू नका असं मी तुम्हाला सांगतोय. हर्षवर्धनला सुद्धा हे पटतं. लगेचच प्रभाकर पुढे येतो आणि म्हणतो, हो दादा बरोबर आहे, त्या दिवशी आई घरात नव्हती आणि आई घरात नसताना आपण इतका मोठा निर्णय घेणं चुकीचं आहे. आदित्य पुढे येतो आणि म्हणतो, बाबा बरोबर आहे, तुम्हीच घरात हा नियम घातलाय ना की घरात सगळ्यांचा विचार घेऊनच कोणताही मोठा निर्णय घ्यायचा. मग तुम्हीच तुमचा निर्णय मोडला, तुम्ही खरंच हे चुकीचं केलं होतं. प्रभाकर, आदित्य, शौर्य हे सगळे हर्षवर्धनला समजावून सांगतात की तुम्ही हा निर्णय आमदार शिर्केच्या दबावाला बळी पडून घेतलाय. तुमची सुद्धा हा साखरपुडा करून देण्याची इच्छा नव्हती. आणि हर्षवर्धनला हे पटतं. कुमुदिनी खूप खुश होते, तीर्था रडतच असते. हर्षवर्धन हा कुमुदिनीला म्हणतो, ठीक आहे, मी या विषयात काही बोलणार नाही, पण ज्या दिवशी कोर्टाचा निकाल लागेल त्या दिवशी मी विक्रांत आणि तीर्थाचा साखरपुडा करून देईल, हे लग्न जमेल. असं म्हणून हर्षवर्धन निघून जातो. सगळे आपापल्या रस्त्याला निघून जातात. कुमुदिनी आणि शौर्य खूप खुश होतात आणि हर्षवर्धन हा ऊर्जाला भेटायला घराबाहेर पडतो. तर दुसरीकडे ऊर्जा ही तिच्या घराजवळ येत असते, पण रस्त्याने येत असताना सुद्धा तिला फक्त शौर्य आठवत असतो. शौर्य आणि तिची पहिली भेट त्या मिरवणुकीत झाली होती, जेथे त्याने ऊर्जाला त्या विक्रांतच्या 4 मित्रांपासून वाचवलं होतं. मग दोघे त्या स्कूटरवर गेले होते. ऊर्जाने शौर्याला मिठी मारली होती. दोघांनी एकत्र चाय चुई खारीखुरीवर मस्त चाय आणि खारीचा आनंद घेतला होता. हे सगळं तीर्थाला आठवतं. पण त्याच वेळेस आईने आपल्याला विक्रांत बरोबरचे सगळे संबंध तोडायला सांगितलेत, हे सुद्धा ऊर्जाला आठवतं आणि ऊर्जा खूप दुःखी होते. तिला शौर्याची आठवण येत असते, परंतु आईला दिलेल्या वचनामुळे शौर्याशी बोलायचं नाही, कोणतेही संबंध ठेवायचे नाही असंच ती ठरवते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, तीर्था ही विजयाला विचारणार, जर विक्रांत हा खरंच दोषी असेल तर मग पुढे काय. पण विजया तिला सांगेल, नाही, विक्रांत निर्दोष आहे, तू काळजी करू नको. आणि इकडे इन्स्पेक्टर माने हर्षवर्धनला फोन करून सांगणार की ऊर्जा शिंदे आणि इन्स्पेक्टर गुळगुत्तेला असा व्हिडिओ सापडलाय ज्यामध्ये विक्रांत दिसतोय. हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्काच बसेल आणि तो इन्स्पेक्टर मानेला सांगेल, मला लवकरात लवकर तो व्हिडिओ हवाय. माने यासाठी होकार देईल. आणि मग ऊर्जा ही शौर्याला फोन करून सांगणार, मी त्या मुलांविरुद्ध FIR केली आहे आणि तो व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलाय. मग आता हा व्हिडिओ हर्षवर्धनला भेटणार का, हर्षवर्धन हा व्हिडिओ नष्ट करणार का, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.